नमस्कार मैत्रिणी. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता लगनसराई चालू आहे आणि आज आहे तो म्हणजे मेहंदी आणि हळदीचा स्पेशल दिवस. पण यामध्येच आता पार्थ काव्याला असं काही सत्य सांगणार आहे की त्यामुळे काव्या जवळजवळ तिची होशच हरवून जाणार आहे. तर चला झालं आहे काय नक्की जाणून घेऊया. तिथे इथं मस्त असा हळद कुटायचा कार्यक्रम चालू होता. रम्या ही सगळं काही एन्जॉय करत असते, पण वसुधा सारखी रम्या मागच हिंडत असते. तेवढ्यात रम्या मेहंदी झाल्यानंतर हळद कालवायला घेते. युग तिथे येतं आणि युग म्हणतो, काय गं रम्याताई, तू एवढी कशी बदललीस? लगेच रम्या युगला म्हणते, अरे तू नापास झाला होतास, पण तू पास झाला ना, म्हणजे तुझ्यात बदल झाला ना, तसाच माझ्यातसुद्धा बदल झाला आहे. युग तिथून निघून जातो. पण नंदिनी आणि मालिनीचं लक्ष सारखं रम्याकडे असते की बाबा ही काही उद्योग तर करणार नाही ना. मेहंदी काढून झाल्यावरती काव्या एकटीच बसलेली असते. तिथे रम्या येते आणि तिचा डाव साधते. ती बरोबर रम्याला तिच्या बोलण्यामध्ये फसवते. ती म्हणते, अगं तुझी मेहंदी किती रंगली आहे, पण त्या मेहंदीवरती जर आपण साखरेचं पाणी लावलं ना, ती तर अचूक रंगेल. काव्या म्हणते, खरंच रम्या, तुझ्यामध्ये झालेला बदल बघून मला खूप बरं वाटतं आहे. तू ही बदललेली रम्या मला खूप आवडते. रम्या म्हणते, इथून पुढे मी अशीच राहणार आहे, तुझी बेस्ट मैत्रीण म्हणून. त्यानंतर रम्या मस्त असं काव्याच्या हातावरती साखरेचं पाणी लावते. ते झाल्यानंतर इकडे नंदिनीची सुद्धा मेहंदी मस्त रंगलेली असते. तर आता जेव्हा त्यांचा चुडा भरण्याचा वेळ येतो ना, तेव्हा मालिनी त्यांना शोधत असते की बाबा नंदिनी कुठे गेली. नंदिनी आणि काव्या दोघीही लग्न मंडपातून गायब असतात. सर्वजण त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्या सापडतच नाही. तर आता नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी जीवानी तिच्यासाठी चुडा आणलेला असतो आणि तो स्वतःहून नंदिनीच्या हातामध्ये चुडा भरत असतो. इकडे पार्थने सुद्धा काव्यासाठी चुडा आणलेला असतो आणि पार्थसुद्धा काव्याच्या हातात चुडा भरत असतो, पण हे घरच्यांना माहीतच नसतं. नंतर मालिनी रम्याला सांगते की जा त्या दोघींना शोधून आण, चुडा भरण्याची वेळ झाली आहे. तेव्हा जीवा नंदिनीला सांगत असतो, जेव्हा आपलं फोटोशूट चालू होतं तेव्हा तुम्ही खूप छान दिसत होतात. मला असं वाटलं की आपण ह्या जन्मी नाही तर पाठीमागे 7 जन्मांपासून एकत्र आहोत. तर पार्थ तिथे आता काव्याला सांगतो की तुम्ही नेहमीच खूप छान दिसतात, पण आपल्या प्री वेडिंग शूटच्या वेळेस तुम्ही एकदम हॉट दिसत होतात. त्यावेळेस काव्या थोडीशी लाजते. पार्थ म्हणतो, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे. तुमच्या मागे पुढे रम्या खूप करते, पण रम्यापासून थोडे जपून राहा. काव्या म्हणते, नाही हो पार्थ, रम्या तशी नाही आहे. रम्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि ती आता एक चांगली माझी मैत्रीण झाली आहे. पार्थ म्हणतो, तरी पण आपलं लग्न होतं तुम्ही रम्यापासून दूर राहा, कारण पार्थच्या मनामध्ये काहीतरी शंकेची पाल चुकचुकली असते. आता काव्या पार्थचं ऐकते की नाही, की लग्नाच्या वेळेस काव्यावरती आता कोणतं संकट येणार आहे का, हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.